इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मागील 4 महिन्यांपासून रेकॉर्डवरील आरोपी पिंपरी चिंचवड येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मार्च 2026ला सातपूर परिसरात गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश आबालाल सोनार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळालेल्या माहितीने राकेश सोनार हा चोहोली फाटा दिघी पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून राकेश आबालाल सोनार या याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने कबुली दिली. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी साहेब, पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैनार आदींनी ही कारवाई पार पडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.